पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं कौस्तुभला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं। त्यावेळेस इकडं प्राजक्ता आणि तृप्ती त्याला सोडवायला आलेल्या असतात आणि तृप्ती म्हणते की आपण आता यांना कसं सोडवायचं। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की आपण पोलिसांना फोन करूयात आणि पोलिस आल्यानंतर आपण दादाला घेऊन जाऊ। त्यानंतर तृप्ती म्हणते की आपण पोलिसांना सांगायला नको, कारण की आपलं लग्नाचं घर आहे। त्यानंतर इकडं सुलोचना यांची माफी आरव मागत असतो आणि म्हणतो की आई मी खरंच चुकलो आणि मला माफ कर। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की कधी मुलगा आपल्या आईची माफी मागतो का, आणि मी कधीच तुझ्यावरती रागवले नव्हते। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मला वाटायचं तू फक्त बिझनेसचाच विचार करतेस आणि आम्हा घरच्यांचा विचार करत नाहीस आणि तू दादाला मुद्दाम म्हणून कोणून ठेवतेस असं वाटत होतं, पण हे सगळं खोटं आहे आणि खरंच माझं चुकलं आहे आणि तू मला माफ कर। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की असं काहीच नाही आहे, तू पण तुझ्या दादाच्या प्रेमापोटी करत होतास आणि मीही माझ्या मुलाच्या प्रेमापोटीच करत आहे। तेवढ्यामध्ये तिथं सगुणा येते आणि सांगते की आलोक हा घरामध्ये नाही आहे। त्यावेळेस अंबिका म्हणते की मी त्याच्यासाठी औषधाची वेळ झाली म्हणून त्याला औषधं द्यायला रूममध्ये जात होते। त्यावेळेस तो रूममध्ये नाही आहे आणि कुठे गेला आहे कोणालाच माहिती नाही आणि आलोक हा इतर रस्त्यानं एकटाच फिरत असतो। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की मी मध्ये जाते आणि त्याला काहीतरी बोलते, जेव्हा मी खू खू करेल त्यावेळेस तू मोबाईलमध्ये सायलेन्सर वाजवायचं आणि त्यानंतर त्यांना असं वाटायला हवं की इथे पोलीस आलेत आणि ते तिथून पळून जातील। त्यानंतर इकडं प्राजक्ता ही मध्ये जाते आणि त्यांना म्हणते की मी कौस्तुभची बहीण आहे आणि माझ्या दादाला तुम्ही सोडा। त्यावेळेस इकडे सगळेजण म्हणतात की आलोकला शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि आलोक हा कुठे सापडत नाही। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की गल्लीमधील सगळ्या लोकांना फोन करा आणि विचारा की तो कुठे सापडेल का। त्यावेळेस इकडं सगळेजण फोन करतात पण कोणालाही आलोक हा सापडत नाही। त्यावेळेस इकडं सुलोचना या पोलिसांना बोलून घेतात आणि सांगतात की मला आत्ताच्या आत्ता आलोक हा घरी हवा आहे आणि त्याच्या केसालाही हात लागायला नको। त्यानंतर इकडं पोलीस म्हणतात की आणखीन 24 आवर्स झालेले नाही। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मी कमिशनरला बोलते आणि त्यानंतर त्या कमिशनरलाही बोलतात। त्यानंतर आरव म्हणतो की मी दादाला घेऊनच येतो। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की माझ्या दादाला सोडा तुम्ही आणि तुम्हाला मी पैसे देते। त्यानंतर इकडं कौस्तुभ म्हणतो की एवढे पैसे तू कुठून आणलेस। त्यावेळेस तो किडनॅपर म्हणतो की तुझी बहीण किती हुशार आहे आणि तीच मला पैसे द्यायला आली। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की तुम्ही त्याला सोडा, माझे बँकेमध्ये पैसे आहेत आणि मी सकाळी बँक उघडल्यानंतर तुम्हाला ते पैसे देते, पण आता घरी लग्न आहे आणि घरी दादा असायला हवा आणि तुम्ही दादाला सोडा। त्यावेळेस तो माणूस म्हणतो की मी तसं नाही करू शकत आणि ती खोकलायचा आवाज काढते। त्यानंतर इकडं तृप्ती ही सायलेन्सरचा आवाज करते आणि सगळेजण पळून जातात। त्यानंतर प्राजक्ता ही कौस्तुभला सोडवते। त्यानंतर तेवढ्यात तिथे तृप्तीच्या मोबाईलची चार्जिंग संपते आणि सायलेन्सरचा आवाज बंद होतो। त्यावेळेस त्या गुंडांच्या लक्षात येतं की तृप्ती ही मोबाईलमधून सायलेन्सर लावली होती आणि तिलाही मध्ये बोलून तिघांनाही डोळ्यावरती बांधून त्यांना किडनॅप करतात आणि त्यांना खुर्चीला बांधून ठेवतात आणि त्यानंतर तो म्हणतो की तुझी बहिणीला तर मी कधीच सोडणार नाही आणि तुला हवं तर मी एखादी वेळ सोडलंही असतं, पण हिने माझ्याशी खोटं बोललेलं आहे आणि आता मी तिला सोडणार नाही। त्यानंतर इकडं तिला आणि तृप्तीला खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं। त्यानंतर इकडं आलोक हा रस्त्याने चाललेला असतो तेव्हा त्याची नजर ही तिथे चाललेल्या गोंगाटावरती जाते। त्यावेळेस प्राजक्ता वाचवा वाचवा असं म्हणत असते। त्यानंतर इकडं भाग्यश्री ही देवापुढे प्रार्थना करते की देवा प्राजक्ता कुठे आहे आणि तिला लवकरात लवकर घरी पाठव आणि मी तिला आता बोलले त्यामुळे ती माझ्यावरती रागवलेली आहे आणि मी तिला घर सोडून जा म्हणले तर ती लगेच गेली आणि आणखीन आलेली नाही। तुला मी सतत आभारच मानलेले आहेत आणि आज माझ्या प्राजक्ताचं रक्षण कर आणि तिला सुखरूप घरी पाठव असं देवाकडे ती प्रार्थना करत असते। त्यानंतर इकडं आलोक हा त्या गुंडांना पाहतो आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की तिथंही प्राजक्ता आहे आणि तिला तो भित्री भागूबाई असं म्हणत असतो, पण तिचा चेहरा त्यांनी पाहिलेला नसतं, फक्त तो आवाजावरून तिला ओळखतो आणि तिथे असलेल्या गुंडांशी फाईट करतो आणि त्यांना तिथून हकलून लावतो। त्या फाईटमध्ये आलोकलाही चाकूने वार केला जातो। त्यावेळेस इकडे प्राजक्ता म्हणते की स्वतःला वाचवा। त्यावेळेस प्राजक्ताच्या डोळ्यावरती बांधलेलं असतं तरीही तिला दिसतं आणि त्यानंतर इकडं आरव हा
आलोकला शोधत असतो, पण आलोक कुठेच सापडत नाही. तो सर्वांना विचारत रस्त्याने चाललेला असतो. त्यानंतर इकडं आलोक हा सगळ्यांशी फाईट करतो आणि त्याच्या हातावरतीही चाकूने वार होतो, पण तो ते रक्त पाहतच नाही. त्यामुळे त्याला त्याचा काहीच भासही होत नाही आणि तो तिथे असलेल्या गुंडांशी फाईटच करत जातो. इकडे प्राजक्ताला लागणार असतं, त्यावेळेसही तो त्यांना ते वाचवतो आणि सगळ्यांना तिथून हाकलवून लावतो. त्यानंतर इकडं प्राजक्ताला तो रूममध्ये येऊन तिच्या हाताचे बांधलेलं सोडून काढतो आणि तिच्या हातावरची दोरीही काढतो, पण तो तिच्या डोळ्यावर असलेला कापड हा काढत नाही आणि तो तिथून निघून जातो. ज्यावेळेस प्राजक्ता ते ओपन करते तेव्हा तिला तिथं कोणीच दिसत नाही आणि त्यानंतर इकडं आरव हा आलोकला शोधत फिरत असतो आणि तिथे ते गुंडांना मारलेलं असतं त्या ठिकाणी जातो आणि म्हणतो की तुम्ही एका माणसाला पाहिलं आहे का? तर त्यावेळेस ते माणसं म्हणतात की तिकडे राडा झालेला आहे, तर तिकडे जाऊन बघा, तो तिथे असेल. त्यानंतर आलोक ला शोधत तो आरव तिथे जातो. त्यावेळेस त्याला आलोक सापडतो आणि तो म्हणतो की दादा, तू हे काय करत होतास आणि कुठं गेला होतास? तुझ्या हाताला बघ किती लागलेला आहे. त्यानंतर इकडं आलोकला आरव म्हणतो की मला माहीत आहे तुला पार्टी आवडली नव्हती, पण असं घर सोडून जाऊ नको. त्यानंतर इकडं प्राजक्ताला तृप्ती आभार मानते आणि म्हणते तू तर वेळेवर आलीसच, पण हा माणूस कोण होता ज्याने आपली वाचवलं? पण तू इकडं प्राजक्ता म्हणते ते सर्व सोड आणि दादा मला हे सांग की तू त्या माणसाकडून एवढे पैसे का घेतले आहेस?